नमस्कार. मी डॉक्टर रामलिंग पुराणे, अध्यक्ष बसव प्रतिष्ठान. उमरगा लोहारा तालुक्यातील स्मार्ट मीटर सक्ती विरोधात बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिनांक 20 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला होता की उमरगा लोहारा तालुक्यातील स्मार्ट मीटर सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी या संदर्भात. आणि त्या संदर्भात दिनांक 15 जुलै रोजी, म्हणजे उद्या येणारा दिनांक 15 जुलै पासून बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येणार होता. तर तो आंदोलन तुर्तास आम्ही स्थगित केलेला आहे. त्याला कारणही तसं आहे. संबंधित विभाग कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर व त्याचबरोबर दिनांक 12 जुलै 2026 रोजी मुरुम येथील आर खेडे फार्म हाऊस येथे झालेल्या बैठकीनुसार आंदोलन आम्ही तुर्तास स्थगित केलेलं आहे. उमरगा व लोहारा तालुका, उमरगा तालुक्यात जवळपास 42,000 मीटर पैकी 18,000 मीटर हे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत आणि त्यासमोर फक्त 20 तक्रार दाखल झालेली आहे. तर दुसरीकडे लोहारा तालुक्यात 20,000 मीटर पैकी 11,000 स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत. त्यासमोर फक्त 14 तक्रार दाखल झालेली आहे. मी वीज ग्राहकांना यापूर्वी विनंती केलंय, यापुढे विनंती करतोय की जे उमरगा लोहारा तालुक्यामध्ये जे 48% मीटर आता बसलेले आहेत, उर्वरित 50-52% मीटरसाठी जर ते मीटर बसवू नये त्यासाठी तुम्हाला जागृत व्हावं लागेल. तुम्ही जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्या सोंगेतून बाहेर पडा. आज रोजी, आज संध्याकाळी किंवा उद्या आम्ही एक तक्रार नमुना अर्ज सार्वजनिक करतोय. ते तक्रार नमुना अर्जवर फक्त तुमचं नाव, तुमचा संपर्क क्रमांक, तुमचं मीटर ग्राहक क्रमांक या 2-3 बाबी नोंद करायचं आणि संबंधित महावितरण विभागाला नेऊन तो अर्ज द्यायचा आणि त्याकडून पोच घ्यायचा. अन्यथा तुमच्या घरीही स्मार्ट मीटर बसवण्यात येईल. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू शकत नाही किंवा तुमच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू शकत नाही. परंतु सध्याची परिस्थिती, सध्याची आकडेवारी जर पाहता किंवा त्याच्यासमोर आलेले तक्रार पाहता, जे तक्रार आले त्याचे निरसन करण्यात आलेलं आहे, ते तक्रार पाहता त्याचा अर्थ काय समजायचा, म्हणजे ह्या लोकांनी संमती दिली असं त्याचा अर्थ समजायचा का? तर मी ग्राहकांना कळकळीची विनंती करतो, हे आंदोलन हे तुमचं आहे, हे आंदोलन हे माझं आहे, तुमचं आमचं. आम्ही सर्वांनी मिळून जर जागृत होऊन जर आज लढा उभा केलं तर हे कुठेतरी तुम्हाला न्याय भेटेल. अन्यथा तुम्ही घरी बसून लढणारा लढतोय, आपण घरी बसून राहू अशी जर गोष्टी करत असाल तर हे आंदोलन यशस्वी होणार नाही. त्यामुळे मी सर्व वीज ग्राहकांना कळकळीची विनंती करतोय, आज तुम्ही जागे झालात तर तुमचं भविष्य चांगलं आहे. अन्यथा आज सरकारची जी दुटप्पी भूमिका चालू आहे, सरकार एकीकडे संबंधित विभागाला दबावात आणतोय की तुम्ही मीटर बसवून घ्या, दुसरीकडे म्हणतोय की आम्ही सर्वसामान्यांना मीटर बसवत नाहीये. तर सरकारची भूमिका नेमकं काय समजायचं? नागरिकांनी वेळेत जागे व्हा आणि दिनांक 12 जुलै रोजी जो बैठक झालेला आहे त्या बैठकीच्या अनुषंगाने व त्याचबरोबर ह्या आज रोजी 10 जुलै आणि 13 जुलैच्या संबंधित विभागाच्या पत्रानुसार आज एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये महत्वाचे 2 मुद्दे आम्ही लेखी स्वरूपात घेतलेला आहे. ज्या लोकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आलेलं आहे त्यांचं वीज बिल अधिक येत असेल तर तो वीज बिल तात्काळ दुरुस्त करून देण्यात येईल आणि जोपर्यंत दुरुस्त होत नाही, म्हणजे जोपर्यंत त्यांच्या संख्येचं निरसन होत नाही तोपर्यंत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये अशी लेखी स्वरूपात आम्ही लिहून घेतलेला आहे. राहिला विषय स्मार्ट मीटरचा, तर काही गोष्टी लेखी स्वरूपात, काही तोंडी स्वरूपात आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे. जबरदस्ती कुणालाही करू नका असे आम्ही संबंधित विभागाला सांगितलेलं आहे. व त्याचबरोबर जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी एजन्सी बरोबर महावितरणचा जर कर्मचारी असेल तर तात्काळ फोटो काढा किंवा व्हिडिओ घ्या आणि तात्काळ कळवा. उद्या 11-12 वाजेपर्यंत आम्ही तक्रारी अर्जाचा नमुना सार्वजनिकरित्या सर्व सोशल मीडियावर पाठवत आहोत. त्या अर्जाच्या नमुन्यात फक्त आपलं नाव, मोबाईल नंबर आणि मीटर ग्राहक क्रमांक, गाव ह्या नोंदी करा आणि तात्काळ संबंधित विभागाला गाठून तो अर्ज त्यांना द्या आणि त्यांच्याकडून पोच घ्या. म्हणजे आता सध्या परिस्थिती काय होईल, घरी कोण नसले तरी मीटर बसून चाललेत, ते आम्ही थांबवायला सांगितलेलं आहे. आणि तुम्ही पण जागरूक होऊन अर्ज दाखल करा, तक्रार दाखल करा, त्याचं पोच घ्या आणि त्याच्या पोचची एक पावती आम्हाला व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर हे सगळ्याकडे आहे, त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे. त्याचबरोबर काल बैठक जी संपन्न झाली होती, मुरुम शहर परिसरातील नागरिक उपस्थित होते, त्यांनाही अर्जाचा नमुना पाठवत आहोत. त्या सर्वांनी तात्काळ संबंधित विभागाला
तक्रार दाखल करावी ही कळकळीची विनंती आहे. आज आपण जागे व्हाल तर तुमचं भविष्य सुंदर आहे. अन्यथा हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये खाजगीकरण करू पाहतोय आणि हे खाजगीकरण काय करतोय तर तुम्ही जागे असून झोपेचे जे सोंग घेताय त्याचा फायदा सरकार घेत आहे. तुम्ही जागे व्हा, जागृत राहा आणि होणाऱ्या अन्यायाविरोधात पेटून लढायला शिका. अन्यथा शेवटपर्यंत तुमच्यावर अन्याय होतच राहील. मी पुन्हा एकदा सांगतो, 15 जुलै 2026चा होणारा आंदोलन आम्ही तुर्तास स्थगित केलंय. याचा अर्थ कायमचा स्थगित केलंय होत नाही, तुर्तास स्थगित केलेला आहे. 12 जुलै काल बैठकी दरम्यान ही तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. स्मार्ट मीटर सक्ती थांबवलं पाहिजे. मीटर सक्ती थांबवलं पाहिजे. स्मार्ट मीटर सक्ती थांबवलं पाहिजे.